नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पितृपक्षात केली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 2 टेबलस्पून तांदूळ घेतले आहेत। आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहोत। येथे मी बासमती तांदूळाचा वापर केला आहे। तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकतात। आता आपले तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले आहेत। आता आपण यातील सर्व पाणी काढून घेऊ। आता येथे खीर बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून साजूक तूप घेतले आहे। तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 10 ते 12 काजू बदामाचे तुकडे टाकून घेणार आहोत। आता आपण या काजू बदामला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। याआधी सुद्धा मी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर खीरीच्या रेसिपी टाकल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आता आपल्या काजू बदामला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे। आता आपण हे काजू बदाम तुपामधून काढून घेऊ। आता आपण याच तुपामध्ये अर्धा लिटर गरम दूध टाकून घेणार आहोत। येथे मी अर्धा लिटर म्हशीच्या दुधाचा वापर केला आहे। तुमच्याकडे जे कोणते दूध अवेलेबल असेल तुम्ही त्याचा वापर करू शकतात। दूध चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून सतत हलवत राहणार आहोत। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। 5 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत। तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर टाकून घेणार आहोत। वेलची पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गॅसची फ्लेम लो करून या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ही खीर चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आता आपण एकदा कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही खीर चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपले तांदूळ चांगल्या प्रकारे शिजून तयार आहेत। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या खिरीमध्ये तळून घेतलेले काजू व बदामाचे तुकडे टाकून घेणार आहोत। पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।